नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के नारायण यांचा ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड अशा शृंखलेच्या स्वरूपात मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. या पाठाचा पार्ट फर्स्ट तुम्ही पाहिलेला असेलच. या व्हिडिओच्या माध्यमातून मी या पार्टाचा सेकंड पार्ट तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. हा सेकंड पार्टही तुम्ही पाहावा आणि या पाठाचे पूर्णपणे आकलन करून घ्यावे असं मला वाटतं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली. यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल. त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. विद्यार्थी मित्र हो, ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे बाय आर के नारायण पार्ट फर्स्ट मध्ये जिथपर्यंत आपण या पाठाचा भाग बघितलेला आहे तिथून पुढचा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. पार्ट सेकंडमध्ये आपण पेज नंबर 4 वरती दुसरा पॅसेज, द नट व्हेंडर्स ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम इथून सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. द नट व्हेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. तो शेंगदाणे विक्रेता जो होता त्यानं त्याची ज्योत विझवली आणि घरी जाण्यासाठी म्हणून तो उभा राहिला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. आणि मग जणू काही त्या ॲस्ट्रॉलॉजरसाठी सुद्धा हा एक संकेत होता की त्यानं सुद्धा त्याचं सर्व साहित्य बंडल अप म्हणजे गुंडाळून ठेवावं. सिन्स इट लेफ्ट हिम इन अ डार्कनेस except for a little shaft of a green light which stared in from somewhere and touched the ground before him. त्याच्या बरोबर समोर जमिनीवर एक हिरवा प्रकाश झोत होता आणि तो कुठून तरी लांबून पडलेला होता. त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही प्रकाश तिथं नसल्यामुळं त्याला अंधारातच बसावं लागणार होतं. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag. आणि मग त्यानं त्याच्या ज्या कावरी सेल्स होत्या त्या सगळ्या उचलल्या. पॅराफेर्निया म्हणजे इतर सामान सुमान, हे सुद्धा त्यानं जमा केलं. अँड वॉज पुटिंग दॅम इन टू बॅक हिज बॅग. आणि ते सगळं साहित्य तो पुन्हा पाठीमागं त्याच्या बॅगमध्ये ठेवायला लागला. वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ अ लाईट वॉज बॉटल्ड आउट. आणि त्याचवेळी ती हिरवी लाईट जी होती ती सुद्धा गायब झाली. ही लुक्ड अप अँड सॉ ए मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्यानं वरती बघितलं, तिथं त्याला एक व्यक्ती दिसली जी त्याच्या समोर उभा होती. ही सेन्स्ड ए पॉसिबल क्लायंट अँड सॅड, यू लुक सो केअरवोर्न. केअरवोर्न म्हणजे चिंतेत असणं किंवा काळजीत असणं. त्याला थोडंसं असं वाटलं की आपला हा कदाचित क्लायंट असावा आणि त्याला तो म्हणाला की तुम्ही थोडंसं चिंतेत दिसताय. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. जर तुम्ही थोड्या वेळासाठी माझ्या शेजारी बसलात आणि माझ्याशी गप्पा मारलात तर तुम्हाला बरं वाटेल गप्पा मारणे. द अदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वेगली. तो दुसरा माणूस जो होता तो ग्रंबलचा शब्दशः अर्थ कुरबुर करणे असं होतो. त्यानं थोडंसं अस्पष्ट वेगली
द ऑदर ग्रंबल्स सम रिप्लाय वेगली. तो दुसरा जो व्यक्ती होता अगदी अस्पष्टच्या आवाजामध्ये तो कुरबुरला. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हायटेशन. त्या ॲस्ट्रॉलॉजरनं पुन्हा एकदा त्याला थोडीशी बळजबरी केली किंवा आपलं घोडं पुढं दामटलं असं आपण म्हणतो ना, त्या पद्धतीनं आपलं जे मत आहे ते पुढं रेटण्याचा प्रयत्न केला. वेअर अपॉन द ऑदर थ्रोस्ट द पाम अंडर हिज नोज सेईंग. आणि त्याचवेळी त्या दुसऱ्या व्यक्तीनं पाम म्हणजे तळहात, आपला तळहात त्याच्या नाकाच्या समोर धरला आणि तो म्हणाला, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. तू काय स्वतःला ज्योतिषी समजतोस? द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड. आता मात्र त्या ॲस्ट्रॉलॉजरला आपल्याला कोणीतरी आव्हान देतं आहे असं वाटलं आणि म्हणून तो म्हणाला, टिल्टिंग द ऑदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. टिल्टिंग म्हणजे ओढणे. त्यानं काय केलं, त्या दुसऱ्या व्यक्तीचा जो हात होता तो धरला आणि पुढून जी हिरव्या रंगाची लाईट पडलेली होती त्या लाईटच्या दिशेनं त्यानं तो ओढला. युअर्स इज अ नेचर. आणि त्यानं भविष्य सांगायला सुरुवात केली. जसं की भविष्य सांगत असताना त्याचा नेहमीचाच ठरलेला स्टाईल होता. त्या स्टाईलनुसार तो म्हणतोय की तुमचा स्वभाव, असं तो म्हणतोय तोपर्यंत त्याचं बोलणं तो दुसरा व्यक्ती मध्येच तोडतो आणि तो त्याला म्हणतो, ओ स्टॉप दॅट. अरे थांबवा ते. द अदर सेड, टेल मी समथिंग वर्थ वाईल. आवर फ्रेंड फेल्ट पिकविट. तो म्हणाला, हे सगळं बाकीचं थांबवा. वर्थ वाईल म्हणजे या ठिकाणी फायदेशीर किंवा मुद्द्याचं. जे काय सांगायचं आहे ना ते मला मुद्द्याचं सांग. आणि असं ज्यावेळी तो त्या ॲस्ट्रॉलॉजरला म्हणाला तेव्हा आवर फ्रेंड फेल्ट पिकविट. पिकविट म्हणजे स्वाभिमान दुखावल्यासारखं. आमच्या मित्राला मात्र थोडंसं स्वाभिमान दुखावल्यासारखं झालं. मित्र म्हणजे या ठिकाणी कुणाचा उल्लेख आहे तर ॲस्ट्रॉलॉजरचा. तर त्या ॲस्ट्रॉलॉजरला थोडंसं आपला स्वाभिमान दुखावल्यासारखं वाटलं. आय चार्जड ओनली 3 पैसे पर क्वेश्चन अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. तो सरळ त्याला म्हणाला की मी प्रत्येक प्रश्नाचे फक्त 3 पैसे घेतो आणि माझ्या मतानुसार त्या 3 पैशाच्या बदलात मी तुम्हाला जे देतो ते खरंच इनफ म्हणजे पुरेसं किंवा भरपूर आहे तुमच्या पैशाच्या बाबतीमध्ये विचार कराल तर. ॲट धिस द ऑदर विथड्रॉ हिज आर्म. असं म्हटल्या त्या दुसऱ्या व्यक्तीनं त्याच्या समोरचा असणारा हात पाठीमागं ओढून घेतला. टुक आउट अँड आणा. त्यानं एक आणा बाहेर काढला. अँड फ्लंग इट आउट टू हिम. फ्लंग म्हणजे भिरकावणे. आणि त्यानं तो त्याच्या दिशेनं भिरकावला. सेईंग, आणि काय म्हणतोय बघा, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. माझ्याजवळ तुला विचारण्यासाठी काही प्रश्न आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट अना टू मी विथ इंटरेस्ट. तो सरळ असं म्हणतोय की माझ्याजवळ तुला विचारण्यासाठी काही प्रश्न आहेत आणि हे प्रश्न विचारल्यानंतर जर मी हे सिद्ध केलं, प्रूव्ह यू आर ब्लफिंग, तू फसवत आहेस, तर यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. तर मी तुला दिलेला एक आणा तुला मला इंटरेस्ट म्हणजे व्याजासहित परत करावा लागेल. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आता या ठिकाणी तो ॲस्ट्रॉलॉजर पण चतुर आहे बघा. तो त्याच्या पुढचं बोलतो. सॅटिस्फॅक्टरी म्हणजे मनाचं समाधान होणे. जर मी दिलेलं उत्तर तुझं जर समाधान करणारं झालं तर मग तू मला 5 रुपये देशील? नो. तो अनोळखी व्यक्ती म्हणाला, नाही, मी काय तुला 5 रुपये देणार नाही. मग त्याला तो ॲस्ट्रॉलॉजर पुन्हा विचारतो, और विल यू गिव्ह मी 8 आनाज. बरं ठीक आहे, 5 रुपये देणार नाहीस असं म्हणतोयस, मग तू मला 8 आणे देशील? ऑल राईट, प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. याच्यासाठी तो तयार झाला. तो म्हणाला, ठीक आहे, 8 आणे तुला मी देईन, पण जर तू हे मान्य केलंस की जर तू चुकीचा ठरलास तर तू मला ट्वाईस म्हणजे डबल किंवा दुप्पट, मी दिलेल्या पैशाच्या दुप्पट पैसे देशील.
सेड द स्ट्रेंजर, असं तो समोर असणारा अनोळखी व्यक्ती स्ट्रेंजर म्हणाला. धिस पॅक्ट वॉज एक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. पॅक्ट या शब्दाचा अर्थ या ठिकाणी PACT पॅक्ट म्हणजे करार करणे असं होतं. आणि मग सरते शेवटी हा करार किरकोळचं काही आर्ग्युमेंट झाल्यानंतर, वाद झाल्यानंतर ग्राह्य मानला गेला. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप ए प्रेयर टू हेवन ॲज द ऑदर लिट अ चिरूट. आता मग त्या ॲस्ट्रॉलॉजरनं हेवन हा शब्द या ठिकाणी स्वर्ग किंवा देव या अर्थी आलेला आहे. म्हणजे मग त्या ॲस्ट्रॉलॉजरनं परमेश्वराकडं किंवा देवाकडं बघून प्रार्थना केली आणि त्याचवेळी त्या दुसऱ्या व्यक्तीनं चिरूट पेटवलं. चिरूट म्हणजे या ठिकाणी सिगारेट या अर्थी शब्द आलेला आहे. त्यानं सिगारेट पेटवलं. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट ए ग्लिम्पस ऑफ हिज अ फेस बाय द मॅच लाईट. आता सिगारेट पेटवत असताना त्यानं काडीच्या पेटीनं काय केलं, काडी पेटवली आणि काडी पेटवल्याबरोबर त्या काड्याच्या पेटीनं पेटवलेल्या काडीच्या लाईटमध्ये त्या ॲस्ट्रॉलॉजरला ग्लिम्पस म्हणजे ओझरतं दर्शन, त्या अनोळखी व्यक्तीच्या चेहऱ्याचं ओझरतं दर्शन झालं. देर वॉज अ पॉज ॲज अ कार्स हुटेड ऑन दी रूट. हुटेड म्हणजे हॉर्न वाजविले. तिथं थोडंसं गाड्या वगैरे थांबलेल्या होत्या, रस्त्यावरती त्या हॉर्न वाजवत होत्या. जुटका ड्रायव्हर्स सोअर ॲट देअर हॉर्सेस. जुटका ड्रायव्हर्स म्हणजे बग्गी चालवणारे, घोड्याची बग्गी चालवणारे ड्रायव्हर. हे घोड्याची बग्गी चालवणारे ड्रायव्हर जे होते ते आपल्या घोड्यांना मोठमोठ्यानं हाळी देत होते. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि त्याचबरोबर बॅबल म्हणजे गोंगाट, तिथं आजूबाजूला असणाऱ्या गर्दीचा होणारा गोंगाट, आणि याच्यामुळं त्या पार्कमध्ये जो अर्धवट अंधार होता त्या अंधाराला आणखीनच कासावीस करण्याचं काम करत होता असं म्हटलेलं आहे. म्हणजे पहा या ठिकाणी त्या पार्कचं, तिथं असणारा तो अंधार, सायंकाळची वेळ, रात्रीची वेळ, या सगळ्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी या लेखकानं ती छान ओळी वापरलेल्या आहेत. द ऑदर सॅट डाऊन सकिंग हिज अ चिरूट फ्लफिंग आउट सॅट देअर रुथलेसली. तो दुसरा जो व्यक्ती होता तो खाली बसला, सक म्हणजे ओढणे, तो त्याचं सिगारेट ओढत होता. पफिंग आउट म्हणजे त्या सिगारेटला झुरके देत होता. सॅट देअर रुथलेसली, आणि अगदी धसमुसळेपणानं तो खाली बसला. तर ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आता त्या ॲस्ट्रॉलॉजरला मात्र अतिशय अनकम्फर्टेबल वाटायला लागलेलं होतं. काहीतरी कारण झालेलं होतं आणि म्हणून ही फील मच अनकम्फर्टेबल. हिअर टेक युअर आना बॅक. लगेच तो म्हणाला, हा घे तुझा एक आना परत घे. आय एम नॉट युज्ड टू सच अ चॅलेंजेस. अशा पद्धतीची आव्हानं स्वीकारण्याची मला सवय नाही. इट इज अ लेट फॉर मी टुडे. आणि तसं बघायला गेलं तर मला फारच उशीर झालेला आहे. म्हणजे पहा, ज्यावेळी त्यानं ते सिगारेट पेटवण्यासाठी काडी पेटवली, त्या काडीच्या लाईटमध्ये त्या अनोळखी व्यक्तीचा चेहरा इथं या ॲस्ट्रॉलॉजरनं बघितला, तेव्हापासून त्याला कासावीस झाल्यासारखं झालं. तो त्याचे पैसे परत द्यायला लागलेला आहे. मला अशा पद्धतीची आव्हानं स्वीकारायला जमत नाही असं तो म्हणायला लागलेला आहे. मला खरोखरच उशीर झालेला असं तो म्हणायला लागलेला आहे. आणि जणू काही त्या ठिकाणाहून निसटण्याचा किंवा पळ काढण्याचा त्याचा विचार दिसतोय असं आपल्याला या लिखाणावरून लक्षात येतं. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. त्यानं आपलं सगळं साहित्य गोळा करायची सुरुवात केली, बंडल अप. द ऑदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड. त्या दुसऱ्या व्यक्तीनं त्याचा मनगट, रिस्ट म्हणजे मनगट, घट्ट पकडलं आणि तो त्याला म्हणाला, यू कांट गेट आउट इट नाव. आता मात्र तू इथून जाऊ शकत नाहीस. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी इथं माझ्या मनानं आलेलो नाही आहे. ड्रॅग्ड म्हणजे ओढणे. ज्यावेळी मी इथून जात होतो ना, तू मला इथं ओढलेला आहेस. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस
shook and become faint. आता मात्र त्या ॲस्ट्रोलॉजरची पंचायत झाली. शिवर्ड म्हणजे थरथर कापायला लागला. तो ॲस्ट्रोलॉजर जो आहे ना तो थरथर कापायला लागला. त्या दुसऱ्या व्यक्तीनं त्याचा हात एकदम घट्ट पकडलेला होता. ग्रिप म्हणजे घट्ट पकडणे. अँड हिज व्हॉइस शुक्ड अँड बिकम फेंट. त्याचा आवाजसुद्धा थरथर कापायला लागलेला होता आणि तो थोडासा फेंट म्हणजे असा हळुवार बनलेला होता. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमारो. तो सरळ त्याला गायवाय करायला लागला. म्हटला मला आज सोड, मी काय असेल ते तुझ्याशी उद्या बोलतो. द ऑदर थर्स्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेट. त्या दुसऱ्या व्यक्तीनं मात्र त्याचा हात जो होता ना, थर्स्ट म्हणजे घुसवणे, बळजबरीनं त्याच्या समोर केला आणि तो त्याला म्हणाला चॅलेंज इज अ चॅलेंज. आव्हान हे आव्हानच आहे. गॉन, आता ते स्वीकारायचं, चल पुढे चल. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. आता मात्र तो ॲस्ट्रोलॉजर तसा घाबरलेला होता आणि घाबरल्यावरती माणसाचा जसा घसा कोरडा पडतो ना तसा ह्या ॲस्ट्रोलॉजरचा सुद्धा घसा कोरडा पडलेला होता. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. आता मात्र जणू काही त्याचा घसा कोरडा पडलेला होता आणि त्या कोरड्या पडलेल्या घशानंच तो पुढं बोलायला लागला. तो म्हणतोय देअर इज अ विमेन. आणि त्यानं मग कसं म्हणायला सुरुवात केली, जसं तो त्याच्यासमोर आलेल्या प्रत्येक ग्राहकाला गंडवत असतो, त्याच्यासमोर आल्यानंतर काहीतरी त्याला सांगत असतो, त्या पद्धतीनं याला सुद्धा सांगायला सुरुवात केली की देअर इज अ विमेन. तिथं एक महिला होती, तिथं एक स्त्री होती असं तो म्हणतोय. तेवढ्यात त्या अनोळखी व्यक्तीनं त्याला थांबवलं. स्टॉप, सेड द अदर. तो अनोळखी व्यक्ती त्याला म्हणाला थांब, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला असलं काही नको आहे. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मला फक्त एवढंच सांग. सर्च म्हणजे शोधणे. सध्याच्या स्थितीत मी काहीतरी शोधायला लागलेलो आहे, त्याच्यात मला यश मिळेल का नाही एवढं सांग. ॲन्सर धिस अँड गो. सांग, याचं मला उत्तर सांग आणि जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिसगॉर्ज ऑल युअर कॉईन्स. नाहीतर मग मी तुला सोडणार नाही. डिसगॉर्ज म्हणजे दबावाखाली येऊन शरणागती पत्करणे. जर मला तू याचं उत्तर दिलं नाहीस तर मी तुला सोडणार नाही. अदरवाईज आय विल नॉट लेट यू टिल यू डिसगॉर्ज ऑल युअर कॉईन्स. तुझ्याजवळ असणारे जे सगळे पैसे आहेत ना ते सगळे पैसे मी काढून घेणार, त्याशिवाय मी तुला सोडणार नाही, असं तो अनोळखी व्यक्ती ॲस्ट्रोलॉजरला म्हणतो. ॲस्ट्रोलॉजर मटर्ड फ्यू इन्कांटेशन्स अँड रिप्लाइड. इन्कांटेशन्स म्हणजे काहीतरी जादुई मंत्र पुटपुटणे. आता मात्र त्या ॲस्ट्रोलॉजरची चांगलीच पंचायत झाली. मटर्ड म्हणजे लहान आवाजामध्ये पुटपुटणे. आता मात्र त्या ॲस्ट्रोलॉजरनं काही जादुई मंत्र हळुवार आवाजामध्ये पुटपुटले आणि तो म्हणाला अँड रिप्लाइड ऑल राईट आय विल स्पीक. ठीक आहे, मी बोलेन. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. आता आणखी सुद्धा त्याला थोडीशी हाव आहेच त्या ॲस्ट्रोलॉजरला आणि म्हणून तो त्याला पुन्हा एकदा म्हणतोय की समज मी जे सांगतोय ते तुला पटलं, कन्व्हिन्स, तर मला ₹1 देशील. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. जर रुपया दिलास तर ठीक, नाहीतर मी माझं तोंड उघडणार नाही. म्हणजे काही ना काही करून पुढल्या माणसाला गुंडाळायचं एवढं त्याच्या डोक्यामध्ये होतं. तो रुपया द्यायला नाही म्हटला, काहीतरी थोडं सांगायचं, स्टॉप व्हायचं, सगळा गाशा गुंडाळायचा आणि तिथून पळ काढायचा, हा त्याचा हेतू आहे. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. आणि अशा परिस्थितीत तुला काय करायचं ते कर, असं त्यानं सांगितलं. आफ्टर ए गुड डील ऑफ हॅगलिंग द ऑदर ॲग्रीड. हॅगलिंगचा अर्थ होतो घासाघीस करणे. म्हणजे दोघांच्यामध्ये सतत अशी घासाघीस सुरू झाली. हा हे म्हणतोय, तो म्हणतोय, अशा पद्धतीने घासाघीस सुरू झाली. आणि मग घासाघीस झाल्यानंतर बऱ्याच वेळानं तो तयार झाला. द ॲस्ट्रोलॉजर सेट यू वर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट. आता भविष्य सांगायला त्याला सुरुवात केली. म्हणजे तुला मरणासन्न अवस्थेमध्ये सोडून दिलं गेलेलं होतं, मी बरोबर आहे.
टेल मी मोर. त्याला ते पटलं. पटल्यानंतर त्यानं हो म्हटलं. हो, आणखी थोडं काहीतरी सांग. ए नाईफ हॅज अ पास्ड थ्रू यू वन्स सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आता मात्र त्या ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, ए नाईफ हॅज पास्ड थ्रू वन्स. नाईफ या शब्दाचा अर्थ सुरा किंवा चाकू असा होतो. एक वेळ सुरा तुझ्या शरीरातून आरपार झालेला होता. गुड फेलो. ही बेअर्ड हिज अ चेस्ट अँड शोड द स्कार. आता तो म्हणतोय, हे सुद्धा त्याला पटलं. तो म्हणतोय, हां छान छान. आणि मग त्यानं त्याच्या चेस्ट बेअर्ड म्हणजे छाती त्याची उघडी केली आणि छातीवरती तो सुरा लागल्याचा जो व्रण होता तो त्याला दाखवला. व्हॉट एल्स. आता त्यानं पुढचं विचारलं, अजून काय. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि त्यानंतर तिथंच एका शेतामध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये तुला ढकलून देण्यात आलं. तुला मरण्यासाठी तिथंच सोडून देण्यात आलं. असं त्या ॲस्ट्रॉलॉजरनं त्या अनोळखी व्यक्तीला त्याचं भविष्य सांगितलं. त्याला तेही पटलं आणि त्यानं मग त्याला प्रत्युत्तर दिलं. तो काय म्हणतोय बघा, आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स्ड टू पीप इन टू द वेल, एक्सक्लेम्ड दी ऑदर ओव्हरफिल्म्ड बाय एन्थुझिझम. आता मात्र तो थोडासा भावनाविश झाला, उत्साहात आला. थोडंसं भावनाविश होऊन त्यात भारावून जाऊन तो म्हणतोय, खरोखरच मी मृत झालो असतो जर त्या विहिरीच्या शेजारून जाणाऱ्या एका व्यक्तीनं तिथं पिप पिप म्हणजे डोकावणे विहिरीमध्ये डोकावून पाहिलं नसतं तर. व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड क्लंचिंग हिज अ फिस्ट. आता मात्र त्याला राग आला. तो थोडासा भावनाविश झाला होता, त्याच्यातून सावरला आणि मग त्यानं त्या ॲस्ट्रॉलॉजरला विचारलं, तो मला कधी मिळेल. आणि असं तो म्हणत असताना फिस्ट म्हणजे घट्ट मूठ आवळणे, क्लंचिंग हिज अ फिस्ट, मूठ घट्ट आवळत तो म्हणाला, व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, मी त्याच्याजवळ कधी पोचेन. इन द नेक्स्ट वर्ल्ड अँसेड द ॲस्ट्रॉलॉजर. नेक्स्ट वर्ल्ड म्हणजे दुसऱ्या जगात, म्हणजेच पुढच्या जन्मी असं त्याला म्हणायचं थोडक्यात. ते ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणाला की पुढच्या जन्मात. ही डाईड 4 months ॲगो इन ए फार ऑफ टाऊन. खूप दूरच्या असणाऱ्या एका शहरामध्ये 4 महिन्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. यू विल नेव्हर सी एनी मोर टू हिम. म्हणजे आता तू यापुढं त्याला कधीही पाहू शकणार नाहीस, असं त्या ज्योतिषानं त्या अनोळखी व्यक्तीला सांगितलं. द ऑदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट. तर दुसरा व्यक्ती होता ग्रोन्ड. ग्रोन्ड म्हणजे हळहळला. हे सगळं ऐकून त्यालाही थोडीशी हळहळ वाटली. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. त्या ॲस्ट्रॉलॉजरनं पुढं सांगायला सुरू केलं, गुरुनायक, यू नो माय नेम. द ऑदर सेड टेकन अ बॅक. आता त्या ॲस्ट्रॉलॉजरनं सांगताना त्याला डायरेक्ट त्याचं नावच घेतलं. गुरुनायक असं त्या अनोळखी व्यक्तीचं नाव होतं आणि तो सरळ सरळ त्याच्या नावानं त्याला हाक मारली. आणि मग त्याला मात्र आश्चर्य वाटलं की या ज्योतिषाला आपलं नाव कसं काय माहिती. म्हणून तो त्याला असं म्हणतो, यू नो माय नेम, तुला माझं नाव माहिती आहे. थोडंसं आश्चर्यातच त्यानं विचारलं, ॲज आय नो ऑल द अदर थिंग्स. ज्योतिषानं पण त्याला एक्सप्लेनेशन दिलं. तो असं म्हणाला की जसं मला इतर सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना, त्या पद्धतीनं मला तुझं नाव देखील माहिती आहे. गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. त्याला त्यानं नावाने हाक मारली, गुरुनायक, मी तुला सांगतोय ना ते अतिशय काळजीपूर्वक ऐकून घे. युअर व्हिलेज इज अ 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. हे जे शहर आहे ना, या शहरापासून तुझ्या खेडेगावाचं अंतर हे 2 दिवसांच्या प्रवासाचं आहे आणि ते इथून उत्तरेला आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आता पुढची ट्रेन आहे, ती ट्रेन पकड
आणि गावाकडे चालू पड. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. मला पुन्हा एकदा तुझ्या डोक्यावरती डेंजर दिसतोय, धोका दिसतोय, जर तू तुझं घर सोडून बाहेर पडलास तर. आणि मग अशा पद्धतीनं तो त्याचं भविष्य त्याला सांगायला लागला. शी टूक आउट ए पिंच ऑफ अ सॅक्रिड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. पिंच म्हणजे चिमट. त्यानं त्या पवित्र अशा राखेचं किंवा भस्माचं एक चिमटभर हातामध्ये घेतली आणि ती त्याला दिली. आणि तो त्याला म्हणतोय, रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. रब म्हणजे चोळणे किंवा लावणे. इथं तो असं म्हणतोय की ती जी राख मी तुला दिलेली आहे पवित्र अशी, किंवा ते भस्म जे तुला मी दिलेलं आहे ते तुझ्या कपाळावरती लाव आणि घरी निघून जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथर्न अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. इथून पुढं दक्षिणेला कधीही प्रवास करू नकोस, आणि माझं सांगितलेलं हे जर तू ऐकलंस तर तू 100 वर्ष जगतील. व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन, द ऑदर सेड रिफ्लेक्टिव्हली. आता तो व्यक्ती ज्यावेळी विचार करायला लागला त्यावेळी त्याच्या मनामध्ये विचार आला की पुन्हा मी माझं घर का बरं सोडेन. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. म्हणजे यापूर्वी जेव्हा जेव्हा मी घर सोडलेलं होतं तेव्हा त्या व्यक्तीला शोधण्यासाठी म्हणून घर सोडलेलं होतं. आणि इथून पुढंसुद्धा जेव्हा जेव्हा घर सोडण्याचा मी विचार करतोय तेव्हासुद्धा त्या व्यक्तीला शोधण्यासाठी म्हणूनच, आणि तो सापडल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी म्हणूनच मी घर सोडत होतो किंवा सोडणार होतो. ही शूक हिज अ हेड रिग्रेटफुली. अगदी खेदानं त्यानं त्याचं डोकं हलवलं. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. आणि तो म्हणाला की तो माझ्या हातातून निसटला. आय होप ॲटलिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व्ड. तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये पुन्हा एकदा विचार आला. होप म्हणजे आशा. माझी अशी आशा आहे की त्याला आलेला मृत्यू तर त्याला ज्या पद्धतीनं मृत्यू येण्यास तो पात्र होता तसा आलेला असावा. एस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, होय, अगदी त्या माणसाला जशा पद्धतीचा मृत्यू यायला पाहिजे होता, त्यानं जे वाईट कृत्य केलेलं होतं त्या कृत्याच्यासाठी त्याला ज्या पद्धतीनं मृत्यू यायला पाहिजे होता ना, अगदी तसाच मृत्यू त्या व्यक्तीला आलेला आहे असं तो ॲस्ट्रॉलॉजर सांगतोय. ही वॉज क्रश्ड अंडर ए लॉरी. तो एका लॉरीखाली आला आणि चिरडून त्याचा मृत्यू झाला. द ऑदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. त्या दुसऱ्या व्यक्तीला अतिशय समाधान वाटलं हे ऐकून. त्या गुरु नायकला अतिशय समाधान वाटलं. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल अँड पुट देम इन टू हिज बॅग. वेळ बराचसाच झालेला होता. त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या शेजारी असणारे इतर विक्रेते तिथून निघून गेलेले होते. रस्त्यावरची गर्दी संपलेली होती. डेझर्टेड या शब्दाचा अर्थ शब्दशः जरी वाळवंट असा होत असला तरी इथं सगळेजण निघून गेलेले असल्यामुळं शांत किंवा सुमसान अशा पद्धतीचं ठिकाण झालं होतं असं म्हणायचं आहे. म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजरनं त्याच्याजवळ असणारी सगळी सामान गोळा करून बॅगमध्ये भरेपर्यंत ते ठिकाण हे पूर्णपणे सुनसान असं झालेलं होतं. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन, लिव्हिंग द प्लेस इन अ डार्कनेस अँड सायलेन्स. हिरव्या रंगाचा एक दिवा होता असं आपण म्हटलेलं होतं, तो सुद्धा गेलेला होता. आणि त्या ठिकाणाला पूर्णपणे शांत आणि अंधारात ढकलून तो दिवासुद्धा निघून गेलेला होता. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर ए हँडफुल ऑफ कॉईन्स.
तो अनोळखी व्यक्तीसुद्धा अंधारात निघून गेला आणि जाण्यापूर्वी त्यानं ॲस्ट्रॉलॉजरला एक मूठभर नाणी देऊ केली. इट वॉज नियरली मिडनाईट व्हेन द ॲस्ट्रॉलॉजर रिच्ड होम. तो ज्योतिषी घरी पोहोचला त्यावेळी जवळजवळ मध्यरात्र झालेली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. त्याची बायको दरवाजाजवळ त्याची वाटच पाहत होती आणि तिनं त्याला त्याचं कारण विचारलं. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर अँड सेट, काउंट देम, वन मॅन गिव्ह ऑल दॅट. तिनं त्याचं त्याला कारण विचारल्यानंतर त्यानं तिच्याकडं त्याच्याजवळ असणारी ती सगळी कॉईन्स होती ती भिरकावली आणि सांगितलं, मोज ती, एका व्यक्तीनं मला ती दिलेत. 12.5 अनाज, सी सेड काउंटिंग. तिनं ती सगळी काउंट केली आणि मग किती आहेत ते सांगितली. तिनं सांगितलं की 12.5 आणे एवढे पैसे आहेत. सी वॉज ओव्हरजॉयड. ते पैसे बघून त्याच्या बायकोला खूपच आनंद झालेला होता. आय कॅन बाय सम जगरी अँड कोकोनट टुमारो. आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणते की उद्या मी जगरी म्हणजे गूळ आणि नारळ विकत घेऊ शकते. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट सो मेनी डेज नाव. ते असं म्हणते की आपले जे लहान मूल आहे ना ते बऱ्याच दिवसापासून काहीतरी गोडधोड खायला मागत होतं. आय विल प्रिपेअर सम नाईट स्टफ फॉर हर. त्यांच्या त्या लहान मुलीसाठी आता मी एक छान छान पदार्थ तयार करू शकते असं ती म्हणते. दी स्वाईन हॅज चीटेड मी. स्वाईन या शब्दाचा अर्थ या ठिकाणी डुक्कर असा होतो. त्या डुकरानं मला फसवलं. आता हा डुक्कर म्हणजे खरोखरचा डुक्कर नाही आहे. हा ॲस्ट्रॉलॉजर गुरुनायकला डुक्कर असं म्हणतोय. त्याला तो भेटलेला अनोळखी व्यक्ती आहे ना त्याला तो डुक्कर असं म्हणतोय. तो म्हणतो की त्या डुकरानं मला फसवलं. ही प्रॉमिस्ड मी ए रुपी. त्यानं मला आश्वासन दिलं होतं की तो मला ₹1 देईल. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. सी लुक्ड अप ॲट हिम. त्याच्या बायकोनं त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे बघितलं. यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग. ते त्यांना असं म्हणते की तुम्ही मला खूप काळजीमध्ये दिसताय, काय घडलं आहे. नथिंग. तो ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, नाही काहीच घडलेलं नाही आहे. आफ्टर डिनर सिटिंग ऑन ए पॉइल ही टोल्ड हर, डू यू नो, ए ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. संध्याकाळचं जेवण उरकलं आणि जेवण उरकल्यानंतर पॉइल म्हणजे एक मोठा कॉट. ते दोघंजणं त्या कॉटवरती बसलेली होती. त्यावेळी त्यानं तिला पकडलं आणि तो तिला म्हणाला, तुला माहिती आहे का, माझ्या डोक्यावरती एक खूप मोठं ओझं होतं, ते आज माझ्या डोक्यावरून निघून गेलं. आय थॉट आय हॅड अ ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज डेज. म्हणजे आजपर्यंत एवढे दिवस मला असं वाटत होतं की एका माणसाच्या रक्तानं माझा हात माखलेले आहेत. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. तेच ते कारण ज्यामुळं मी घरातून सुद्धा पळून गेलो. सेटल्ड हिअर, इथे येऊन स्थिरावलो. अँड मॅरिड यू, आणि तुझ्याशी लग्न केलं. ही इज अलाइव्ह. तो जिवंत आहे. जो माझ्या हातामधून मारला गेला आहे असं मला वाटत होतं तो जिवंत आहे असं तो म्हणतोय. शी गॅस्प्ड, यू ट्राईड टू किल हिम. त्या बायकोला थोडं धास्तावल्यासारखं झालं. धास्तावून तिनं विचारलं, म्हणजे काय, तुम्ही त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केलात. येस, इन अवर विलेज व्हेन आय वॉज अ सिली यंगस्टर. होय, जेव्हा मी खेडेगावामध्ये राहत होतो आणि त्यावेळी मी एक मूर्ख तरुण होतो. वी ड्रँक, आम्ही मद्यपान केले. गॅम्बल्ड अँड कॉरल्ड बॅडली वन डे, जुगार खेळलो आणि त्यानंतर अतिशय वाईट भांडलो.
व्हाय थिंक ऑफ इट नाव. पुन्हा त्यानं असं विचार केला, या सगळ्या गोष्टींचा आता आपण का विचार करायचा. टाईम टू स्लीप, झोपण्याची वेळ झाली. ही सेड यॉर्निंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पॉय. हे म्हणत असतानाच त्यानं जांभे दिली आणि शेवटी त्या कॉटवरती त्यानं स्वतःला पसरवलं. बाय आर के नारायण. आर के नारायण यांची ही कथा या ठिकाणी संपते. या कथेमध्ये जे मुख्य पात्र आहे ते ॲस्ट्रॉलॉजरचं पात्र आहे. त्यानं त्याच्या खेडेगावामध्ये एकाशी भांडल्यानंतर त्याला मारून एका विहिरीमध्ये ढकलून तिथून तो पळून गेलेला होता. त्याला असं वाटलेलं होतं की जणू काही आपण त्याचा खूनच केलेला आहे आणि म्हणून त्यापासून वाचण्यासाठी म्हणून त्याचं गाव सोडून तो शेकडो मैल दूर आलेला होता. तिथं तो स्थिरावलेला होता. तिथं तो ज्योतिषाचं काम करत होता, लोकांचं भविष्य सांगत होता आणि तिथं लग्न करून त्यानं स्वतःचं घर बसवलेलं होतं. परंतु असं असलं तरीसुद्धा त्याच्या डोक्यावरचा ताण काही कमी झालेला नव्हता. आपले हात एका माणसाच्या रक्तानं माखलेले आहेत हा विचार काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. परंतु त्याला तो व्यक्ती बाजारात सापडतो, तो त्याच्याशी बोलतो, त्याला भविष्य सांगतो, त्याच्या मनामध्ये असलेलं काढून घेतो आणि बदला घेण्याचं जे भूत त्याच्या डोक्यावरती बसलेलं असतं ते काढून त्याला त्याच्या गावाकडं सुखरूप परत पाठवतो. आणि मग त्यावेळी त्याच्या मनावरचा कमी झालेला ताण अशा पद्धतीनं चित्रित केलेला आहे. खरं तर या कथेमधून ग्रामीण बाज, भारतीय खेडेगावातली संस्कृती या सगळ्या बाबींचं अतिशय बारकाईनं विवेचन केलेलं आहे. आणि त्यामुळं आर के नारायण यांची ही कथा बऱ्याच गोष्टींवरती प्रकाशझोत जरी टाकत असली तरीसुद्धा भारतीय खेडेगावातल्या असणाऱ्या जीवनशैलीवरती सुद्धा ती प्रकाश टाकते. त्या कालखंडामध्ये भारतामध्ये अंधश्रद्धेला बऱ्यापैकी लोक थारा देत होते. त्या अंधश्रद्धेच्या विषयीसुद्धा या ठिकाणी या कथेमध्ये विचार मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं ही कथा अतिशय ऐकण्यासाठी योग्य वाटते, हवीहवीशी वाटते आणि सहजासहजी आपल्या मनात बसेल असं या कथेचं कथानक आहे. तर या पद्धतीनं आपण ही कथा पाहिलीत. पुन्हा पुन्हा पुस्तकामध्ये वाचा आणि त्याचं आकलन करून घ्या. धन्यवाद.